काय म्हणते ललिता? काही नाही म्हणत, काय म्हणणार आहे? तुले सांगतो, तुले लाड नको करू तिचा जास्त. जशी पहिले वागत होती ना तिचा संसार बसवासाठी, तशीच वाग तिच्यासोबत. किती झालं जवळ आपल्याला बोलले, आपल्या संग कशी वागले, पण ते घर एकदम चांगलं आहे. सासू बोलत नाही, सासरा बोलत नाही, कोणी बोलत नाही. ललिता तिथं टिकू शकते, दुसऱ्या ठिकाणी टिकू नाही शकत. तर एवढा विचार कर तू. पोरीचा संसार तोडाचा आहे नाही आपल्याला, तिचा संसार बसवायचा आहे आपल्याला. नाही नाही, आता ललिता तशी नाही राहिली. ललिता पहिल्यासारखी नाही राहिली. ललिता लय सुधार झाला आता. पहा, पहिले आपल्या घरी येत होती ते रागात मनात एक काही काम नाही करे बसली राही. आता पाहून घ्या, मले म्हणे आई तू बस, मी करतो पुरे कामं. पाहून घ्या, आता आली, जेवली खावली, पुरे संध्याकाळचे भांडे तिनंच घासले, झाडून काढलं, स्वयंपाकही करून राहिली. लय सुधार झाला आता तिच्यामध्ये. आणि आपण गेलो तिथं, जेवढे दिवस राहिलो आपण 20-25 दिवस, सारे कामं तिनं केले. तिच्या सासून एक हात नाही हलवला, सारे कामं ललितानं केले. मग लय सुधार आला ललितात. आता ललिता सुधार आला तर त्याच्यात बी सुधार आला पाहिजे, असं मला वाटते. हो, म्हणूनच म्हणतो आता ललिता सुधार आला तर ललितानं त्याला सुधरवाव. असं म्हणतो मी. आता ललिता सुधार आला आणि इथं येऊन बसन तर मग घर वया जाईल ना तिथं, असं होतं, असं म्हणतो मी. तुम्हाला माहित आहे काय म्हणते जवळ? ललितानं सांगितलं नाही तुमच्या जवळ का? बाबाले काय सांगू बा, तुम्ही गेल्यावर माझ्याजवळ सांगितलं ती ना. काय म्हणते जवळ? काय म्हणते? तू नालायक आहे, तू नालायक आहे, आणि तसेच तुझे मायबाप बी नालायक आहे, असे म्हणते जवळ. आता तुम्ही सांगा, आपण काय ना नालायक झालो? नाही होते आपल्याजवळ पैसे, सण साजरा करायचा होता, पोरीनं दिले. पोरीचे काय आपण पैसे पचून राहिलो होतो तिच्यावाले, 2 महिन्यानं वापस तर करणार आहोत. मग याच्यात नालायकी काय आली? काय नालायकपणा केला आपण? जवाई असे म्हणायला लागले म्हणते. हे चुकीचं आहे ना जवायचं असं बोलणं? नाही बोलले पाहिजे असे. स्वतःच्या मायबापाला म्हणतील का ते? किती बी नालायकपणा करण स्वतःचे मायबाप तरी म्हणून काय असे? नाही म्हणणार, मायबाप साजरेच आहे म्हणून. आणि मग बायकोच्या मायबापाला काऊन असं म्हणावं? हो बेटा, हे तर चुकलं जवळचं. एवढं नाही बोलायला पाहिजे जवळनं. आपली मर्यादा सोडून बोलले जवळ. मग कसे म्हणता तुम्ही का आता तिच्या संग पहिल्यासारखी तिले सासरी हाकल्यासाठी वाघ काऊन वागू मी तिच्या संग तशी? ते सासरचे लोक तसे, तिचा ते जवाई तसे, आणि आपणही तसेच होत. पोरगी जाईन कुठं? जाईन कुठं? कोणाला पाहिजे ते? एवढं गोष्ट, एवढंच विचार सांगा तुम्ही मला. हेही तसेच वागतील. तिले तिची सासूही टोमणे मारत राहते, बोलत राहते, उतरूनच बोलते, निरा सणसणच होते सासू तिची तिच्यावर, एक काम करत नाही तरी बी. आणि जवाई बी तसेच होते, उलटे तिलटे बोलते तिच्या संग. सासरचे लोक तसे वागतात, मग आपणही तसेच वागा. नाही नाही, मग सासरचे ते चुकीचे आहे बघे, मग ते लोक चुकीचे आहे. पोरगी एवढं करून राहिली तरी एवढं उतरून नाही बोललं पाहिजे, चुकीचं आहे मग ते. मग पहिले त्याची चुकी नव्हती, ललिताची चुकी होती. तेव्हा मी तिला बोलत होती का तू काऊन भांडभूण करून इथं येतं? तेव्हा मी तिले हाकलली, सासरी जाय तू, लय साजरे आहे ते लोक, जवाई चांगले आहे, तुझी सासू चांगली आहे, सारेच चांगले आहे, जाय तू. तर मी तिला इथून नसनस करून हाकलो. तिला इथची गरिबी दाखव. पाय आपण किती गरीब आहोत, तिथे एवढे श्रीमंत आहे, तुला खावा पिवायला भेटते तेला पूर्णाचं, तर काऊन इथं तू तुपाचा घास टाकून इथं चटणी भाकर खावायला राहतं? अशी करून मी तिला हाकलो. पण ह्या वेळेनं ललिता बरोबर आहे, ललिता बरोबर आहे ह्या वेळेनं, म्हणून मी तिचा साथ देऊन राहिली ह्या वेळेनं. ते बरोबर आहे म्हणून. बरोबर आहे, मग तुझ्या बरोबर आहे, पटलं मध्ये. मग जेव्हा तिचं चुके तेव्हा मी तिच्या सासरी जाऊन त्याईले नाही बोलू, मासपुरीले बोलू. आणि आता काऊन मी मापुरीले बोलू? मापुरीचं चुकीच नाही आहे आता मापुरीची. आता मी त्याईले बोलन. तर मग आता काय करतो? मग आता उगमुगच बसाव काय? मग आता जवाई येतील काय घेवाले? जवाई येतील घेवाले तर झाडू साजरी जवायची. नाही, इथं जवाई आपल्या घरी आल्यावर जवायची झाडाची नाही आहे, त्याच्या घरी जाऊन त्याची झाडाची आहे. आता थांबा, आता शांत बसा थोडे दिवस. एकदम आताच आली ते, एकदम असं तडतड नाही करू आपण. थोडे दिवस शांत बसू, हे बरसातगी निघू द्या. त्याईले आठवण येते का नाही येत? लेकरू पोरगं राहू दे म्हणे, पोरगंही ठेवलं. आता पहा ना तमाशा, पहा आता थोडे दिवस. आता काही नाही करायला लागत आपल्याला, शांत बसा आता. हो बेटा, तू बरोबर आहे. आता चालली पोरगी, आता रागात म्हणा, आता शांत राहावं आपण बी. नाही तर म्हणतील क यायच्याकडून पोरीला पोचणं नाही होत, पोरगी यायला पोच होते, आणून दिली, असं होईल नाही? हो असं होईल, म्हणून म्हणतो आता निघू द्या बरसात गिरसात, शांत राहा आता, बिलकुल शांत. पाहू समोर काय होते. जवाई येते घेवाले का नाही येत? नाही येता दिसले एक दिवस मी नेऊन देईन त्याची, चांगली झाडून येईन मी त्याची, आणि पोरीला तिथंच ठेवा. हो ठीक आहे. मदन काय म्हणताय? काय म्हणते ललिता? आला नाही का फोन घे? काही येतो म्हणते. तुला तर माहित आहे आई, आता ते रागानं गेली ना ते. आता मी तिला घेवायला गेल्याशिवाय येणार नाही ते. नाही रे, लय वेळा रागानं गेली ते. 2-4 दिवस राहते नाही, येऊन तर जाते. तिची माय तिला राहू देते का तिथं? तिला हाकलते ना बरोबर इकडे. तर आला पण तुला फोन घेईन तर नाही आला, केली तवाची फोन नाही केला तिनं, फोन नाही आला, मी नाही केलो. मग
काय मग आता तिनं नाही केला फोन तर तू कर ना फोन, नाही तर जाय घेवाले. हे राहत नाही ना, पाय ना कसं चिडचिड करते ना रे. निरामा मांग 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 त्या परीला चिडचिड करून टाकते. ते बिंदू घरचे काम करण का लेकर पाहिन. आता मीच तर म्हटलं आई तिले जाय माहेरी, तू चालली जाय मा पोराले राहू दे. आता मीच जाऊ का तिले घेवाले? मीच जाऊ तिचं ना तिच्या पायात नाक घासाले. आई हा सांभाळ ना जराशी आता त्याले. असं किती चिडचिड करते, त्याला बाहेर घुमव, काही खावाले दे. खाऊन पिऊन चिडचिड करते तो. खाते पिते तिलेच मारते, निरा तिलेच मारते. नाही तर मापाशी येते केस ओढते, लुचलाच करते. आणि मी दिवसभर किती त्याच्या मांगा लावू, मला लागू. झोपतही नाही दिवसभर. उठला तवाचा ज्या इकडे साऱ्या घरात ढुंढून काढते. मी त्याच्या मांगा मांग थकून जातो. नाही घेवाले जात तर फोन करतील, बोला जास्त झालं म्हणा, लय झालं म्हणा, आता येऊन जा म्हणा, गेली रागात म्हणा, तर फोन करतील बोला. मग अजून तशीच करून ना इथं आई, तुला समजत कसं नाही. गेली ते रागानं तर जाऊ दे, तिले तिच्या मतानं येईन, ते तिच्या मतानं येईन तेव्हा येऊ दे तिले. येईन ते तिच्या मतानं, तिच्या मतानं येईन ना, आपण आपल्या मनानं वागू. मी बोलावून ना तिला फोन करून, तर ते तिच्या मनानं वागणं असं अजून जसंच्या तसं सुधारणार नाही ती. सुधारले रे मदन, आता पहिल्यासारखी नाही वागत ना. पहिल्यासारखी अशी हलगर्जीपणा करते का, अलालपणा. पहिले कशी काम नाही करे, काही नाही. आता पाय बरं तिची मायबाप होते. बिंदू माहेरी गेली तेव्हापासून किती काम केलं तिनं. लेकरू पाहून एवढ्या जणांचे काम एकटीनं केले सगळे. हा आता नाही राहिली ती पहिल्यासारखी. आई तुला वाटत असं ना आता पहिल्यासारखी नाही राहिली. तिचे आई बाबा होते म्हणून तिनं घरचे कामं केले. तिचे आई बाबा नाही राहिले असते तर तिनं केलेच नसते, तुझ्यावर पाहिलं असतं तिनं. समजली आई? असं आहे ते सुधारली नाही. ते तशीच आहे ती. लागन तर पहिल्यापेक्षा बी जास्त अजून आगाऊपणा करते. नाही रे तसं थोडी. आता तू म्हटलं कारल्याची भाजी खात नाही तर दिली ना तुला टमाट्याची चटणी बनवून. तर आई तिची आई बाबा होते म्हणून तिनं मला टमाटरची चटणी बनवून दिली. त्याच जागी जर तिचे आई बाबा नाही राहिले असते तर म्हणलं असतं खा तर खा, नाही तर नको खा, मी बनवणार नाही, तुमच्याच ताईनं बनवलेलं. अशी तशी बोलली असते. आई तुला समजत नाही तिचं. तिला शेकू देन तिथं. किती तिचे मायबाप ठेवते तिले, किती दिवस ठेवते तिले. तर पाय ना, मी कायले स्वतःहून तिले फोन करू या, स्वतःहून घेवायला जाऊ, येऊ देईन तिले. येतेच ते पाय तू. 8 दिवसाची गोष्ट, 8 दिवसात येतेच ते परत वापस. तिचे मायबाप तिला ठेवतच नाही, एवढी त्याची परिस्थितीच नाही आहे. आणि पोरीपासून पैसे घेते तर खरं तर पोरीला ठेवतील का ते लोक? बिलकुल नाही. 8 दिवसात येते ते पाय ना, 8 दिवस लागत नाही, 4-5 दिवसात येते ती घरी वापस. पाय बापा, येते करून 8 दिवस वाट पाय, मग नाही येता दिसली तर मग चालला जातो खेवाले. तशी काही एवढी खराब नाही आहे. हा बोलते चर नादानपणा करते, पण बाकीच्या जशा सुना आहेत तशी नाही आहे. कशा आहे बाकीच्या सुना? आपल्या घरीच्या तर सुना चांगल्याच आहे. वहिनी चांगली आहे, काजल बी चांगलीच आहे. हा फक्त हेच आहे एक एंबाड तोंडी मायू. नाही त्या मंजुळाची हेडमास्टरची सून पाय ना. पाहिली तू आलती ना घरी, कशी कपडे घालून ना कशी सासूला एक झापड मारून दिली आपल्याच घरी, पाहिला ना तू ना? तशी तर नाही आहे ना ललिता. घरी करन ते हेवा हिरज बोलन याले बोलन, पण बाहेर जर कोणी कोणाला बोललं ना तर बातच उत्तर देते. काजलले मंजुळा बोले तर तिच्याही संग झगडले ते, बिंदूसाठी बी झगडले ते. मग अशी आहे ते. घरी भले करन पण घरच्या व्यक्तीवर बाहेरच्या लोकाईले लांछन नाही उडू देत ते. घरचं कोण बाहेरचं कोण तिला समजते, तिला चांगल्यानं समजते. मग आपल्यासाठी ते एवढी दुसऱ्या संग भांडते झगडते, मग तिच्या मायबापासाठी काऊन नाही करणार ते? हा दिले जराशे पैसे तर काय झालं? तू काऊन एवढा बोलून गेला, नालायक नाही करून गेला? काऊन एवढं मर्यादा सोडून नाही बोला लागत? आता राहू दे, नाही रागात निघून गेला शब्द. जाऊ दे तू शांत राह, तू नको चिंता करू. आणि ती येऊ दे तिला, येईन तेव्हा येईन. धरे अरे तू नाही जाऊ तू घरीच राह. थांब ना. असंच चुर धावते बापा. त्याच्याच मागं धावतो, माय पाय तुटते आता. चाल तिकडे अंदर. काऊन मदन दादा, सगळं ठीक आहे ना? सगळं ठीक आहे बल्ली, सगळं ठीक आहे. मदन दादा असं वाटतं तुम्ही चहा नाही पिले? तर थांबा, मी आताच जातो, वहिनीला चहा बनवून मागतो ना, घेऊन येतो. बल्ली बात आणतो मदन दादा 10 मिनिटात. 5 मिनिटात जातो, 5 मिनिटात वहिनीला चहा बनवायला लावतो आणि 5 मिनिटात घेऊन येतो. नाही बल्ली, वहिनी घरी नाही आहे. वहिनी घरी नाही? कुठं गेले तर? गेले का माहेरी? हा समजलं मला, म्हणूनच तुम्हाला चहा नाही भेटला आज. हो गेली माहेरी. कधी येणार आहे आता वहिनी? जोपर्यंत वहिनी आता येत नाही तोपर्यंत तुमचं मूड खराबच राहील. मग मदन दादा चहा थांबा, मी जातो. बिंदू वहिनी आहे ना घरी, ते बनवायला लावतो, घेऊन येतो. नाही बल्ली राहू दे. कायले त्रास होते वहिनीला, किती कामं होते. 2 लेकरं. 2 लेकरं? मला माहित आहे एकच तर परिस्थिती आहे फक्त. वहिनीला 2 लेकरं कधी झाले बा? नाही माझ्या पोरगा आहे ना. अरे तुमचा पोरगा आहे का दादा? पाहून ललिता वहिनीनं नेलं नाही का पोराले? नाही मॅच म्हटलं नेऊ नको पोराले माय, तर म्हणून ती गेली एकटीच. असं आता समजलं मला. मदन दादा काही भांडणं झाले वाटते, नाही रागानं गेले का वहिनी?
हो मीच बोललो कुठं जरासं जास्तच बोललो मी. चालली जाय म्हटलं माहिती तुझ्या इथं काम नाही म्हटलं. तर गेली ते रागानंच गेली ते. असं काय नाही मदन दादा, तुम्ही जा वहिनीला घेऊन या. तुम्ही रागानं गेल्या, तुम्ही म्हटलं चालली जाय तर गेल्या, तर तुम्हीच जा आता, तुम्हीच घेऊन या. हा वहिनी, ललिता वहिनी लय चांगली आहे, काही खराब नाही आहे. ते बोलते बरोबर, तोंडावर बोलून देते, जिथं ज्याचं चुकलं तिथं तोंडावर बोलून देते, पण खराब नाही आहे वहिनी. घेऊन या तुम्ही जाऊन. पोरगं लहान आहे, आईले न पोराले दूर नको करा तुम्ही. आताच नाही जात मी, येते ते 8 दिवसात येते ते. रागानं गेली ना तरी येते ते. नाही मदन दादा, तुम्ही बायाले ओळखलंच नाही. तुम्ही बायाले आपला आत्मसन्मान लय महत्वाचा राहते. तुम्ही जा जा म्हटलं ना त्या येईनच नाही. त्या झगडा करून गेल्या असत्या तर त्या आल्या असत्या. तुम्ही स्वतःहून जा जा म्हटलं तर त्या येईनच नाही. आता तुम्हाला जावं लागेल ते घेवाले. पाहू काय होते तर बल्ली, तू नको टेन्शन घेऊ. जाय तू ते समोर बेंच लावून त्याचे जा. ठीक आहे मदन दादा, पण पहा दादा वहिनीला सोडू नका. वहिनीला चांगली आहे. हा ठीक आहे. बरोबर बोलते काय बेटा बोलली. ललिता बोलते तशी फडफड फडफड, पण मनानं साफ आहे बेटा, एवढं खरं आहे. मीच तर बोललो जास्त. ते माय आई किती बोलते तरी बी आतेबाई करत राहते. आणि मी तिच्या मायबापाला काहून बोललो बेटा. ते तर मला काही करतही नाही, काही बोललेही नाही मला. मी माहीत चुकी आहे बेटी, माहीत चुकी आहे. बाबा या वावरत नाही गेले. मदन, मी घरून वावरात जायलाच निघालो तर रातपासून मला बोलायचं होतं त्या संग. म्हटलं रात्री कसा बोलू, म्हणून म्हटलं आता वावरात चाललोच आहे तर चालता चालता त्या संग बोलतो म्हटलं, म्हणून आलो इकडे. बोला ना बाबा. मग सोनबाईच्या बद्दल होय. तू याही सांगे का का तू सोनबाई तू भांडले म्हणे, तू बोलला म्हणे जास्तीचा गौचा, तर सोनबाई चालल्या गेल्या. तू लेकरूही नाही नेऊ दिलं म्हणते. हो बोललो मी, हेही बोलली मीही बोललो. बाबा मग पैसे दिले तिनं मला पण 5,000 रुपये, आणि मी मागायला गेलो तर सांगितलंही नाही. इकडे ठेवले तिकडे ठेवले, बयाच ढूंढत होती. म्हणून मा रागाचा पारा चढला आणि मी बोलून दिलं. आणि जाय म्हटलं तू याच मायबापाशी, तिथंच जाय, तिथंच कमावून ते येईल दे, मा पोराला नको नेऊ. असं बोललो मी, तर चालली गेली. मदन बेटा, गोष्ट अशी आहे, आपण एकटा जिंदगी नाही काटू शकत बेटा. काही साथीदाराची गरज पडतेच, बाईले बी आणि माणसाले बी. बाई आणि माणूस एकमेकांशिवाय अधुरे आहेत, नवरा बायको एकमेकांशिवाय अधुरे आहेत. म्हणून म्हणतो भांडणं होतच राहते, प्रत्येकाच्या घरी होते. तर भांडणं झाले म्हणून असं घर तोडणं बरोबर नाही. येईन ना बाबा ते ते तुम्हाला माहित आहे ना किती वेळा भांडून गेली ना आली. येईन ते ह्या वेळेनं बी. हो मदन बेटा, गोष्ट बरोबर आहे, पण आतापर्यंत सोनबाई स्वतः भांडून गेल्या. ह्या वेळेनं तू भांडला आणि सोनबाईला हाकललं. तर ह्या वेळेनं त्याच्या आत्मसन्मानाले ठेस पोहोचली असं. तर मला असं वाटते आता ह्या वेळेनं सोनबाई येणार नाही. तर म्हणून म्हणतो तू पाऊल उचल, समोर घे आणि सोनबाईला घेवायला जा आणि सोनबाईला घेऊन या. बाबा येईन ते. मदन, मी तुला सांगितलं जे मला सांगायचं होतं, जे मा म्हणा शेवटी तुही मर्जी पहा. कारण जिंदगी तुही आहे. आता मी काय तू आई काय जास्त दिवसाचे नाही हा. तुम्ही नवरा बायको एकमेकाचे हा. तर शेवटी तू मर्जी, तू काय करतो. शेवटी तू बी एका लेकराचा बाप झाला, आता तू बी समजदार आहे. तू बी अडाणी नाही आहे, तुला समजवायची गरज नाही आहे. म्हणून एका बापाच्या नात्यानं बाप व पुराच्या विषयी काही वाटते म्हणून मी तुला सांगून राहिलो. हा बाबा ठीक आहे. चाल मदन, ठीक आहे, चाललो मी वावरात. आई तशीच म्हणते, बल्ली तसाच म्हणते. आता बाबा सगळ्याचं मत एकच, ललिता चांगली आहे, सगळ्याला ललिता चांगली वाटते. मलाच काऊन पटी बेकार वाटते. मग चांगलीच असन ती, तिघाले चांगली वाटते आणि एकट्यानेच बेकार वाटत असली तर याचा अर्थ हे चांगलीच असन. ए ललिता, फोन फोन त्या फोन येऊन राहिला होता, वाजून राहिला. फोन घे. फोन फोन कोणाचा होय बाई? फोन कोणाचा येईन मला काय माहित बापा, वाजून राहिला. घेऊन पाय ना तू. हॅलो हॅलो, मी बोलून राहिलो. बोला. काय म्हटलं आता काही येवाचा विचार आहे का नाही आहे. आता झालं असं ना, आता येऊन जाय आता. काय झालं असं आणि कोणाचा काय विचार, कुठे येवाचा विचार? नाही तू या राग कम गेला असं ना, म्हटलं झालं असं ना आता राग करणं. आता आपल्या घरी येत नाही का, आता येऊन जाय आता. आपल्या घरी? कोणतं आपलं घर? ललिता तू कधी जास्त मॅट ट्राय करू नको. हा आता मी तुला फोन करून राहिलो, बल्ली म्हणून राहिला, आई बी म्हणे बाबा बी म्हणे, म्हणून नाही तर मी नाही करून राहिलो तो फोन. म्हणून म्हणतो सिध्यानं सिधी तरीकेनं तू येऊन जाय. जास्त काही दिमाग खाऊ नको मायवालं. नाही केला का तुम्हाला फोन? तुमचा दिमाग खावाले. मी तर इथं चुपचाप आहे ना. तुम्हीच तर फोन केला ना. हा तुम्ही माझा दिमाग खाऊन राहिले. ठेवा फोन, माझा दिमाग नका खाऊ. मी नाही येत, मी नाही येवाचं आहे मला. अरे ललिता पाय पाय तू ललिता जास्त अगाऊपणा करू नको. चुपचाप आपल्या घरी येऊन जाय उद्याच. आता सांगतो तुले, या धैर्य त्याबद्दल राहत नाही.
धैर्य का तुम्ही धैर्य म्हणतो ना तुले. काऊन तुम्ही तर बाप ना, सांभाळा ना तुमच्या पोराले. काऊन आणत होती मी संग, आणत होती मी संग. तुम्ही म्हणलं ना मा पोराले नेऊ नको, तर सांभाळा आता. नाही येत मी, हो नाही यायचं आहे मध्ये. अकड नको दाखवू ललिता. जास्त जास्त दिवस चालणार नाही तुझ्या अकड. आता सांगतो तुले, येऊन जाय चांगल्या मनानं. मी फोन केला आणि चांगल्या मनानं मी फोन केलो तुले, तर चांगल्या मनाने येऊन जाय तू. जास्ती अकड मला दाखवू नको. धमक्या देऊ नको. मी कायले अकड दाखवू बापा तुम्हाला? मी गरीबाची पोरगी, मी गरीबच आहे. माय बाप गरीब, नालायक माय बाप, मी नालायक. तुमच्या चांगल्या लोकांच्या घरी, चांगल्याच्या घरी कायले येऊ मी? नाही येत मी. ठेवा फोन, चला ठेवा फोन. नाही येत मी, डबल फोनही करू नका इथं तुमचं कोणी नाही काय, समजलं? म्हटलं ना मी पहिलेच म्हटलं ना, मी आई दिली तर मी तिला फोन करन तर अजून ते जास्त मानात येईन म्हणून मी फोन नव्हतो करत. आली तर तिथे येईन ते तिच्या मतानं. आता काय वाटत असं तिथे की याले माझी गरज आहे. आता सीध्यानं हो म्हटलं असतं घेऊन गेली असते. नाही तर मंतीमध्ये घेवाले या तुम्ही गेलो नसतो का. पण नाही, आता तिला अकूड देणं किती तिचे मायबाप तिला पोचतेत ना, किती तिचं पुरं करते तर माहीतच पडते. आता मी डबल फोन नाही करत तिला, आणि ठेवायलाही जात नाही. येईन तिच्या मतानं, तिला लाठी खालीच ठेवतो मग तिच्या मतानं आली का. काय बाई, मी म्हणत होती ना, मी एवढ्या वेळेस मनानं आली, मी भांडण करून आली, तर याईनं फोन केला नाही ना. आता पाय, याईनं भांडण केलं माझ्या संग आणि याईनं मला जाय म्हणलं, तर पाय कसे थेच फोन करून राहिले. आता ये म्हणते मला, सीध्यानं गेली, सीध्यानं ये म्हणते. मी काय आता सीध्यानं आली का मी इथं, तर तिथं सीध्यानं जाऊ? आता मी पूर्ण निर्णय केल्याशिवाय जातच नाही ना. हो मी तशीच म्हणतो ललिता, आता जाऊच नको बिलकुल. ये म्हणून तरी जाऊ नको. जरासा तरसू दे त्याईले, जरासा फटका बसू दे. तू ये, मी येतोय, महत्व समजू दे त्याले जवायला. मग जाजो. मग हाव ना, तसेच आता मी बरसात भर जातच नाही. मी माहीतच पडते त्याचं किती, त्याची वहिनी, त्याच्या बाप, त्याची माय किती करते तर माहीतच पडते. पोराले बी आणत नाही मी, तिथंच राहू देतो मी. बिंदू त्याला सांगून आलीच, ध्यान ठेव जा म्हणून. हाय माय सासू ध्यान ठेवाले, मी आणतच नाही त्याला बी. हो आणूच नको, राहू दे त्याच्या वाशी. आपलं मस्त राह आणि खाय पे मस्त शांत राह, चिंता नको करू. नाही आई, मी चिंता करतच नाही. ह्या वेळेला तू मा संग आहे ना, माझ्या संग माझी आई मा संग आहे ना, तर पुरं जग मा संग आहे असं मला वाटते. आता मग मी आता चिंताच नाही करत, मस्त राहतो. हो पाय ललिता, एवढ्या वेळेस तू आली इथं, तुही चुकी होती, तू भांडून आली म्हणून मी त्या संग शिवागले. ह्या वेळेनं त्याची चुकी आहे जवायची, आणि त्यानं तुला हाकलन, तू आली. तुम्ही आता तुझ्या संग आहे. तू जो निर्णय घेशील त्या निर्णयात मी होच म्हणान. आता मी बिलकुल तुझ्या संग आहे ललिता. बस मला तूच साथ पाहिजे आई, बाकी मला काही दुनियाचं घेण नाही. बस माझी आई मा संग आहे ना, तर खूप आहे मला. तुम्हाला काय वाटते, मी चुकीची का ते चुकीचे? सांगा तुम्ही. आता मी जात नाही आता तिथं. जोपर्यंत माझ्या आईची बाबाची ते माफी मागणार नाही तोपर्यंत मी जाणार नाही. आता मा आई बाबाचा सन्मान मला मिळून द्यावाचा आहे. मा मनाला ठेस पोहोचले. ठीक आहे.